हाय हॅलो नमस्कार. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आहे की मी सारण तयार करून घेतलं होतं. लाल तिखट आणि हिरवी मिरचीचं तिखट असे दोन्ही प्रकारचे सारण केले होते आणि त्या दोन्ही प्रकारच्या मी पापड्या पण बनवायला घेतल्या. रात्रीच्या वेळेला मुलांना झोपी घालून मी रात्री 12:30पर्यंत हे फुल फॅन खाली करत बसले होते, कारण मुलगी माझी लहान आहे आणि तिच्यासमोर असे उद्योग करणं शक्यच नाही, हे पण तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर मी थोडंसं तुपाचा हात घेत होते, कारण थोडंसं त्याला कॅरी बॅगला ते खालचं वरचं चिटकत होतं, त्यामुळं थोडंसं किंचित तुपाचा हात घेतला. त्यानंतर सकाळी मी त्यांना उन्हामध्ये वाळत घातलं आणि बघू शकता पापड्या एकदम सुंदर झाल्या आहेत. लाल तिखटाच्या आणि हिरव्या मिरचीच्या दोन्ही पापड्या झाल्या आहेत. एकदम परफेक्ट चिटकल्या नाहीत, तुटल्या नाहीत, व्यवस्थित झाल्या त्या. आणि त्याच सारणामध्ये त्याच पिठामध्ये मी आता कुरडई आणि चकल्या दोन्ही पण ट्राय करणार आहे. चकल्या अशा प्रकारे बनवण्यासाठी मी एक माझ्याकडे हे तुम्ही ह्याला काय म्हणता बा पहा, ह्याला आमच्या गावाकडे सोऱ्या म्हणतात. तर त्याच्यामध्ये मी हे सारण भरून घेतलं. त्याच्यामध्ये मी अगोदरच खाली जी मला चकल्याची प्लेट लावायची होती ती मी प्लेट लावून घेतली. त्यानंतर हे सारण माझं जे हे मिश्रण आहे ते खूप थंड झालेलं होतं, त्याला काही गरम मिश्रणाची गरज नाही आहे. त्यानंतर मी अशा प्रकारे ते लावून घेतलं आणि चकल्या पण माझ्या पाहू शकता तुम्ही खूप सुंदर झाल्या होत्या, कारण त्याला आपण हाताने मी तोडेपर्यंत ते काही तुटत नव्हतं. एकदम परफेक्ट मिश्रण झालं होतं आणि चकल्या पण खूप सुंदर आल्या. त्यानंतर मी ह्याच पिठाच्या सारणातून याच्यामधूनच मी ठरवलं की आपण एखादा भांडं आपण कुरडया करून पाहूया. चकल्या माझ्या होत आल्या होत्या. त्यानंतर मी काय केलं, ह्याच भांड्यातून फक्त 5-6 कुरडया झाल्या बरं का, पण म्हटलं ट्राय कराव्या कशा होत्या तर बघूया. पण यामध्ये मी अजिबात साबुदाण्याचं पीठ मिक्स केलं नव्हतं किंवा साबुदाणा टाकलाही नव्हता. फक्त बटाट्याच्या मिश्रणामध्येच ह्या माझ्या चकल्या पण झाल्या आणि कुरडया पण झाल्या. कुरडया बघू शकता एकतारी एकदम सुंदर येत होत्या. आणि अशा प्रकारे माझं 7 किलोच्या टोटल मिश्रणामध्ये कुरडया, चकल्या आणि पापड्या हे तयार झाले आहेत आणि अतिशय सुंदर झाल्या बरं का. बिलकुल तुटातुटी झाली नाही किंवा पाहिजे तसा काही राडा झालेला नाही, कारण जे आहे ते छान झालं.